नमस्कार. संत स्वामी माझा संगाती या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशामधलं वातावरण हे अतिशय तापलेलं होतं. आत्ता जरी ते निवळलेलं दिसत असलं तरीसुद्धा त्याचे पडसाद मात्र अजूनही कायम आहेत. काय काय घडलं ते आपण सगळ्यांनीच बघितलं, त्यात वेगळं सांगायची गरज नाही. अशाच परिस्थितीमध्ये 2-3 दिवसांपूर्वी मला एका काकांचा फोन आला. ते आपले सबस्क्रायबर आहेत आणि त्यांचं असं म्हणणं होतं की या विषयावरती खरंच बोललं पाहिजे. कारण एक असं आहे की फार मागच्या व्हिडिओमध्ये मी एकदा सांगितलं होतं की गुरुभक्ती किंवा संगत, सत्संग हे 60 नंतर किंवा 70 नंतर करण्याच्या गोष्टी नाही आहेत किंवा आफ्टर रिटायरमेंट करण्याच्या गोष्टी नाही आहेत. तर एका विशिष्ट वयामध्येच जर त्या केल्या गेल्या ना, तर आपली गाडी थोडीशी अशी मार्गाला लागू शकते. नशीब बदलत नाही आपलं. यश अपयश जे काही आपल्याला येणार आहे, त्या फेऱ्यातून आपली सुटका होणार नाही कदाचित. पण त्याला एक वळण मिळतं आणि म्हणून आज प्रकर्षाने मला त्या गोष्टीची पुन्हा एकदा त्यांनी आठवण करून दिली की हे जेन-झी नावाचं जे सध्या वयोगट आहे त्यासाठी ते गरजेचं आहे. खरं सांगू का, आता मी सातत्यानं या जेन-झी बरोबर काम करतोय. म्हणजे वयवर्ष 18 ते 35 हा एक वयोगट आहे की जिथे माझा सहवास दिवसेंगणिक वाढत असतो. मी त्याच एज ग्रुपमध्ये त्या मुलांबरोबर काम करत असतो. आणि खरंच मला मागे व्यक्तीला म्हटलेलं आहे की प्रचंड हुशारी यांच्यामध्ये आहे. प्रगल्भ बुद्धी यांची आहे. बऱ्याचशा खूप गोष्टी चांगल्या आहेत. पण मग होतं नेमकं असं की हे सगळं चांगलं असूनसुद्धा आपण कुठे नेमकं चुकतो किंवा काय गोष्टी आपण टाळतो करतो त्याच्यामुळे ज्या टाळायला पाहिजेत खरं म्हणजे. तर हे आवर्जून महत्त्वाचं वाटतं मला. आणि हे जे पालक मंडळी आहेत किंवा जे मेंटॉर्स आहेत त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलं पाहिजे हे सुद्धा मला वाटतं. प्रत्येक वेळेला आपण त्या गोडी बॉक्समध्ये राहावं किंवा आपण चांगुलपणा मिळवण्यासाठी सगळं येस येस येस, छान छान छान, उत्तम उत्तम असं म्हणणं हे तितकंसं योग्य नाही असं मला वाटतं. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत, पण त्याचबरोबर ज्या गोष्टींवरती भाष्य करणं गरजेचं आहे ते केलंच पाहिजे. कारण आता इट्स हाय टाईम असं म्हणता येईल. हे जे प्रकरण झालं म्हणजे संपूर्ण देश, तर ठीक आहे ते फंडिंग आंतरराष्ट्रीय याचं होतं, पण सगळा देश कळून निघाला. कित्येकांची डोकी फुटली. काही जणांनी तिथे त्यांना आजारपण आली किंवा जे काय झालं ते. तर ह्या सगळ्याचा परिणाम मला असं वाटतं की शेवट जो होतो ना तो थोडा वेगळ्या पद्धतीने होतो. म्हणजे ठीक आहे त्यांना जे अपेक्षित होतं कदाचित ते मनासारखं झालं, पण मुद्दा असा होता की तेवढंच महत्त्वाचं होतं का? एखादी व्यक्ती तुम्हाला एका पदावर नको आहे म्हणून तुम्ही प्रक्षोभ करता, म्हणून तुम्ही आक्रोश करता, म्हणून आदळआपट करता, तोडफोड करता, मारामाऱ्या करता, डोकी फोडता. ती व्यक्ती त्या पदावरून हटतेही, पण तो मुद्दा मूळ बाजूला म्हणजे तो होतो का? बाजूला झाला का तो मुद्दा? त्याच्यावरती काम करणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे या गोष्टींचं कन्फर्मेशन झालं की अशा चॅनल्समधून आपण हे आवर्जून भाष्य केलं पाहिजे की गुरुभक्ती किंवा संगत ही जी आहे ती आपल्याला योग्य वयामध्ये जर मिळाली तर आज हे भयानक किंवा अश्लाघ्य अशा पद्धतीचं दर्शन आपल्याला घडलं नसतं. खूप वाईट वाटलं ते बघून. म्हणजे देशाचे पंतप्रधान असू देत किंवा फार सर्वोच्च पदावरती असलेली मंडळी असू देत, त्यांच्या आया-बहिणींवर शिव्या देणं किंवा त्यांना वाटेल तसं बोलणं किंवा हे करणं. व्यक्तिस्वातंत्र्य, अभिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्या गोष्टी आहेत. सगळं मान्य आहे. पण ते मान्य असलं तरीसुद्धा आपण ही पातळी ओलांडायची का? हा एक प्रश्न महत्त्वाचा पडतो. आणि म्हणून असं वाटतं की संत स्वामी माझा संगातीसारख्या चॅनल्समधून आपण वारंवार या गोष्टीचा पुरस्कार करतोय की सत्संग जर तुम्हाला असेल तर तुमची बुद्धी, तुमची ऊर्जा जी या जेन-झीमध्ये खरंच खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते, तर ते त्याचं योग्य युटिलायझेशन होतं. आणि साहजिकच काय होतं, एक पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो, एक व्यक्तिमत्व अधिक चांगल्या पद्धतीतून बहरतं, फुलतं. आणि त्यामुळेच असं वाटतं की पालकांमध्ये आणि मुलांमध्ये जी दरी बघायला मिळते ती मिटली गेली पाहिजे किंवा संवाद होणं गरजेचं आहे. जेन-झीचे जे काही प्रकार आहेत ना, की म्हणजे ज्याला खरंच
टेक्नोसेव्ही आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांना सगळ्या गोष्टीची सगळीच माहिती आहे. गुगल हा त्यांचा गुरु आहे. पण इथे प्रत्येक गोष्टीवरती त्यांना थोडंसं रेग्युलेट करणं गरजेचं आहे. कंट्रोल मी म्हणणार नाही. कंट्रोल म्हटलं की ते एक वेगळं एक होतं. पण त्याचं रेग्युलेशन असलं पाहिजे. त्याला रेग्युलेट केलं गेलं पाहिजे. कशाला किती महत्त्व द्यायचं, कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यायचं, ह्या गोष्टी समजणं हे गरजेचं आहे. सोशल मीडिया काही सगळ्याच वाईट आहे असं नाही आहे. आज मी तुमच्याशी जे बोलतो आहे ते सोशल मीडियाच्याच माध्यमातून बोलतो आहे. आपली जी एक्सटेंडेड फॅमिली तयार झाली आहे ती सोशल मीडियाच्याच माध्यमामुळे तयार झालेली आहे. त्यामुळेच आपल्याला खूप चांगले चांगले लोक भेटलेले आहेत. ही त्यातली एक प्लस पॉईंट आहे. पण वेळ जो आहे तुमचा दिवसभरातला कुठला वेळ तुम्ही किती कशासाठी खर्च करताय याचं भान असणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून जेनझीच्या दृष्टीने मला असं वाटतं की पालकांनी योग्य संगत ठेवण्यामध्ये थोडं मुलांना मदत केली पाहिजे. मग ठीक आहे, आता दोघंही वर्किंग आहेत, वेळ खूप कमी असतो, मुलं वाढतातच मुळात आजकाल पाळणा घरामध्ये किंवा घरात जे आया मावशी आपल्याकडे असतात त्यांच्या अंगाखांद्यावर ते वाढतात. त्यामुळे बदलत्या काळानुसार काही गोष्टी आपण बदलल्या पाहिजेत. हे जरी खरं असलं तरीसुद्धा मग अशा गोष्टींचा परिणाम जर बघायला मिळत असतील तर मग त्या गोष्टींचा काय उपयोग आहे की जिथे आपण हे ॲक्सेप्ट करतो आहे की चला ठीक आहे हे असंच चालू राहणार आहे. पण कुणीतरी याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. म्हणून सत्संग आहेत किंवा संस्कार केंद्र आपल्या घराघरांमधूनच सुरू होणं हे जास्त गरजेचं आहे. अंकुश नावाचा सिनेमा आला होता, मला वाटतं 1987-88च्या आसपास काहीतरी. त्याच्यामध्ये एक प्रार्थना होती, ती मला खूप महत्त्वाची वाटते. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमज़ोर हो जाए, हम चले नेकर रस्ते से इनको, भूल कर भी कभी भूल होना. म्हणजे अभिलाष यांनी ते लिहिलेले शब्द. आणि मला खरंच असं वाटतं की ही प्रार्थना खूप महत्त्वाची आहे. चुका होणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे कुठलाच माणूस काही परफेक्ट नाही आहे. प्रत्येकाकडनं चुका होतात. पण त्या चुकांची पुनरावृत्ती होता कामा नये. त्या चुकांमधून काहीतरी शिकण्याची वृत्ती आपली बळावली पाहिजे. आणि त्याचबरोबर कुठेतरी मोठ्यांचा आदर आणि नवीन पिढीचं ऊर्जा या दोघांचाही मिलाफ होणं फार गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ही पण गोष्ट एक नक्की आहे की आधीच्या पिढीला थोडंसं पूर्वग्रहित दर्शित मन झालेलं असतं की म्हणजे आम्ही असे, आम्ही तसे, आम्ही दिव्याखाली अभ्यास केलेला आहे, आम्ही असं असं केलं आहे, आमच्यावेळी हे नव्हतं, आमच्यावेळी ते नव्हतं, तरीसुद्धा आम्ही हे केलेलं आहे, तुम्हाला तर सगळ्या गोष्टी रेडीमेड आहेत. पण हे सगळं असं जरी असलं तरीसुद्धा या पिढीचे प्रश्नसुद्धा वेगळे आहेत. तर ते प्रश्नसुद्धा समजून घेतले पाहिजेत. त्यामुळे अंधारात चाचपडणारी ही पिढी आहे. म्हणजे ज्यावेळेस मी या मुलांशी संवाद साधतो ना त्यावेळेस मला खरंच जाणवतं की यांना बोलतं करणारं कोणी नाही आहे, यांचं ऐकून घेणारंही कोणी नाही आहे. म्हणजे यांच्याबरोबर वेळ घालवायलाच आजकाल कुणाला वेळ नाही आहे. कारण यांच्या हातात एक मोबाईलचं खेळणं आलेलं आहे. सकाळी आपण कऱ्याकरी बसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम असं म्हणतो. तर आता ते सगळी व्याख्या बदलून आता मोबाईल दर्शन आपलं झालेलं आहे. मग कुणाचं गुड मॉर्निंग आहे, कुणाचं काल रात्री गुड नाईट झालं, कुणाला मी मेसेज नाही केला. ह्या गोष्टींनी आपण एकतर्फी संवाद साधत चाललेलो होतो. आणि केवळ एकतर्फी संवादांमुळे बऱ्याचदा असे चुकीच्या गोष्टींची प्रेमप्रकरणं होतात. आभासी जगामध्ये वावरण्याचं एक आनंद आपल्याला मिळायला लागतो की जिथे आपल्याला प्रश्न विचारणारं कोणी नसतं. आपण आपल्या कन्व्हिनियन्सप्रमाणे, आपल्या सोयीप्रमाणे कधीही कसंही कुठेही उत्तर देऊ शकतो. शिव्या देतो, वाटेल तसं आपण बोलतो, कारण ते प्रायव्हसी त्याच्यात जपली जाते. त्यामुळे हे जे मनातले अंतर्मनातले जे रावण आहेत किंवा जे शत्रू मनामध्ये लपलेले असतात पण जे केवळ समाजात किंवा बाहेरच्या वागण्यामधून ते थोडेसे दबले गेलेले असतात, ते या सोशल मीडियातून हळूहळू डोकं वर काढायला लागतात आणि आपल्याला ते कम्फर्टेबल वाटायला लागतं. म्हणून विशेषतः जेनझी लोक जे आहेत त्यांना मला सांगावंसं वाटतं की कृपया चांगलं जे काही आहे ते सारासार विचार करण्याची जर वृत्ती ठेवली तर मग तुमचं कल्याण पुढे नक्कीच आहे. तुमच्यामध्ये बुद्धी भरपूर आहे, ऊर्जा तुमची चांगली आहे, त्याचबरोबर तुमचं डिसिजन मेकिंगसुद्धा बऱ्याचदा चांगलं असतं. पण पेशन्स नाही आहे, सहिष्णुता नाही आहे, संयम ठेवण्याचं तेवढी तयारी नाही, कुणाचं ऐकून घेण्याची तुमची इच्छा नाही. त्यामुळे काय होतं, जर आपण बघितलं तर या तरुणांना प्रत्येक वेळेला असं वाटतं की बोर होतं आहे, अरे यार बोर मारतं आहे. तर त्यामुळे काय होतं की एकाग्रता होत नाही आहे. साधं आपण टी व्ही स्क्रीन आधी जर बघितलं ना तर दूरदर्शनच्या काळापासून आपण जर बघितलं तर साधारण 30 मिनिटाची मालिका असायची, तर त्याच्यामध्ये मध्ये 5-1 मिनिटानंतर वगैरे असं ब्रेक यायचे. त्यामुळे सलग मालिका आपल्या बघण्यात बऱ्यापैकी विरंगुळा आपल्याला व्हायचा.
पण आता असं झालेलं आहे की आता काही काही सेकंदांमध्ये गोष्टी बदलतात. स्क्रोल करण्याचा जमाना आलेला आहे. त्यामुळे हे नाही तर ते, हे नाही तर ते, सट 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 आपण गोष्टी मोकळ्या करत जातो आणि त्यातून मग धड कुठेच आपण थांबत नाही. चित्त आपलं कुठेच लागत नाही. धडाधड धडाधड सगळ्या गोष्टी स्क्रोल करत जातो आणि त्यातूनच मला असं वाटतं की मनाची अस्थिरता, गोंधळ हा आणखीन जास्त वाढत जातो. म्हणून मनाला स्थिर करण्यासाठी तुम्हाला ध्यान लावणं, सामूहिक, मी तर नेहमी म्हणतो की घराघरांमध्ये जर सगळे मिळून जर ध्यान लावून बसले, एखादा मंत्र चालू ठेवला किंवा एखादी प्रार्थना चालू ठेवली, स्वामीचा तारक मंत्र चालू ठेवला घरामध्ये आणि सगळेच जण 5 मिनटं का होईना पण डोळे मिटून शांतपणे बसले, तर ते खूप आदर्श घर आहे. पण असं हे खरंच म्हणजे कवी कल्पना आहे ही. प्रत्यक्षात गोष्टी कशा होतात ते माहिती नाही, कारण आजकाल घरं मोठी झालेली आहेत आणि मग एक या तोंडाला एक त्या तोंडाला असं घरांमध्ये चित्र दिसतं. वायफाय गेल्यानंतर किंवा नेट बंद झाल्यावर मात्र सगळेजण काय झालं म्हणून हॉलमध्ये एकत्र येतात, पण बाकी प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये असतात. असो, तर सांगायचा मुद्दा असा आहे की हा कुठलाही उपदेश नाही आहे किंवा या मुलांना उपदेशाची गरज नाही आहे. एक मित्रत्वाचं नातं डेव्हलप होण्याची गरज आहे. तर त्याच मित्रत्वाच्या हक्कानं मला सांगू इच्छितो मी की थोडीशी मैत्री चांगल्या गोष्टींमध्ये जर आपण वाढवली तर ते खूप बरं होईल. आजकाल या गोष्टी मी सुद्धा बाकी ऑब्झर्व करतो आणि माझंही डोकं सुन्न होतं की स्मोकिंग आहे किंवा कॅज्युअल ड्रिंक्स आहे, हे प्रमाण इतकं घरोघरी वाढलेलं आहे. आणि रील्समध्ये पण जर आपण बघितलं तर प्रत्येक रीलमध्ये सुद्धा काही ना काही दारूचा भाग असतात, सिगरेटचे भाग असतात, शिव्या असतात, वाटेल त्या गोष्टी सांगितल्या जातात आणि त्याला व्ह्यूज आणि लाईक्स प्रचंड प्रमाणामध्ये मिळतात. व्ह्यूज आणि लाईक्स ही सुद्धा तुमच्या जगण्याचं आता एक साधन झालेलं आहे की त्याला मला किती फॉलोअर्स आहेत आणि किती हे असे अश्लील बऱ्याचदा डान्स असतात किंवा बऱ्याचदा भाषा बोलली जाते, त्यासाठी कोट्यावधींचे व्ह्यूज असतात आणि त्याला ते बघायला टाळा वाजवणारे ते लोकही असतात. मी तर खरं जाहीर निषेध व्यक्त करतो. मागे त्या मोरे नावाचं कोणीतरी यूट्यूब चॅनलचं एक झालं होतं ते, आणि एका डॉक्टरने काहीतरी कमेंट केली होती आणि मला प्रचंड संताप आला, खरंच संताप आला. म्हणजे तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात, म्हणजे तुम्ही बेअक्कल नाही आहात ना. तुम्हाला तेवढा सेन्स असला पाहिजे. अगदीच तुम्हाला अत्रे किंवा पुलंच्या तोडीचे विनोद जमणार नाही, ते नक्कीच जमणार नाहीत, कारण तेवढं वाचनही नाही, तेवढा अनुभव नाही, तेवढं ज्ञान नाही, ते काहीच नाही. पण म्हणून केवळ विनोद म्हणजे केवळ कमरेखालचंच विनोद किंवा हिडीस काहीतरी बोलायचं आणि लोकांनी सुद्धा त्याला बोलून टाळ्या वाजवायचं, हे 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 करत बसायचं, ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. या गोष्टीचा मी नेहमीच जाहीर निषेध करतो. म्हणून जे कंटेंट क्रिएटर्स आहेत त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की जे चांगलं कंटेंट आहे, चांगल्याही खूप गोष्टी आहेत, मला खूप कौतुक आहे त्यांचं, खूप आदर आहे त्यांच्याबद्दल. बऱ्याचदा ते बघताना माझे डोळे पाणावतात, बऱ्याचदा ते बघताना मी त्या गोष्टी पटकन सेव्ह कशा करता येतील, त्या पटकन माझ्या इतर हितचिंतकांना कशा फॉरवर्ड करता येतील याची काळजी मी घेतो. कारण मला असं वाटतं की जे जे आपणासी ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. ही चांगली वाटली ना मला माहिती, मग ताबडतोब ते आपण फॉरवर्ड करावी. हा सोशल मीडियाचा चांगला भाग आहे. त्यामुळे अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व ही सुद्धा काळाची गरज आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे, केवळ बुद्धिमत्ता असून चालणार नाही, केवळ AI ChatGPT आपल्याला चांगलं वापरता आलं किंवा त्याच्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं चुटकीसरशी आपल्याला देता आली म्हणजे आपण सर्वज्ञानी झालो असं अजिबात नाही. आपल्या मागे डिग्र्या कदाचित मिळतीलही, IIT IIM सारख्या डिग्र्या असतील, पण जगायचं कसं हीच जर अक्कल आपल्याला आली नाही तर मग कशाचाच काही उपयोग नाही. जसं IITs किंवा IIM मधले बरीचशी मुलं किंवा डॉक्टर न होऊ शकणारी मुलं आत्महत्या करतात आणि हे सगळं मला खूप लाजिरवाणं वाटतं. मी खरंच सांगतो. याचं कारण असं आहे की एवढी बुद्धिमत्ता असताना तुम्हाला ही बुद्धिमत्ता चॅनलाइज कशी करायची हेच जर मुळात कळलं नाही तर त्या 100पैकी 99.3% उपयोग काय मग? केवळ पुस्तकांमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही बरोबर उतरवता, पण आयुष्याच्या आपल्या गणितामध्ये तुम्ही किती अव्वल उतरता यासाठी तुम्हाला स्वतःचा तुमचा ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड हेच महत्त्वाचं आहे. डिग्र्या हा एक वेगळा भाग आहे, पण हे जर शिक्षण नसेल तर मग खूप कठीण होतं आणि हे गुरुभक्तीमुळे मिळतं, गुरूंच्या आशीर्वादामुळे मिळतं. पण म्हणून काही सगळ्यांना असं वाटतं की गुरु म्हणजे असं कोणीतरी चमत्कारी बाबा पुरुष आहे, दाढी वाढलेली आहे किंवा भगवे कपडे घातलेले आहेत, तोच म्हणजे गुरु. म्हणजे सगळं वैराग्य आता आलेलं आहे, आता आपण मजा करायची नाही, आता आपण हसायचं नाही, आता काही नाही, शांतपणे बसायचं आणि गंभीर राहायचं. असं अजिबात नाही आहे, अजिबात नाही आहे. जो तुम्हाला प्रकाशाचा मार्ग दाखवतो तो तुमचा गुरु आहे. तुम्ही त्याला मेंटॉर म्हणा, गुरु म्हणू नका, पण त्याची गरज मात्र नक्कीच आहे. काय चांगलं आणि काय वाईट हे जो दाखवणार आहे तो तुमचा गुरु आहे. तुमचे आईवडील जर तुम्हाला सांगत असतील की बाबा रे असं असं करू नको,
मुलींना विशेषतः काही गोष्टी सांगत असतील तर असं नाही की ते मागासलेले आहेत, जरूर त्यांचं ऐका, कारण त्यांचा तो अनुभव आहे. हे पण गुरूंपेक्षा काही कमी नाही आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की स्वामी समर्थांनी पण हे सांगितलेलं आहे, सगळ्या गुरूंनी पण हे सांगितलं आहे, पण त्यांची नाथसंप्रदायापासून ते अभंग, गवळणी, भारूड सगळ्यांनी आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की सत्संग करा, विवेक आणि विचार ह्या गोष्टी प्रचंड महत्त्वाच्या आहेत. गुगलमुळे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील, पण एखादी गोष्टींचं आकलन कसं करायचं, एखादी गोष्ट विचारायची कशी, तुमची भाषा कशी असायला हवी, हे तुम्हाला संस्कार शिकवतात. कारण तुम्ही तोंड उघडलं की पहिल्यांदा तुमचं भाषा डोळ्यासमोर येते आणि भाषेमुळे तुमचं व्यक्तिमत्व कळतं की तुमची भाषा कोणती आहे, भाषा कशी आहे, तुम्ही कसे बोलता, तुम्ही कसे वागता, तुमचा ॲटिट्यूड कसा आहे, तुमचं बॉडी लँग्वेज कसं आहे, या गोष्टी खूप प्रमाणात मॅटर करतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की घराघरातून पालकांनीसुद्धा, खरं तर पालकही काय करणार म्हणा, बाहेर संगत त्या मुलांची तशी असेल तर आपण काही करू शकत नाही, पण जितकं शक्य होईल तितकं जे कोणी आपल्यापेक्षा मोठे असतील ना, तर त्यांनी या गोष्टींचा विचार नक्की करायला पाहिजे. मित्रत्वाच्या नात्यानं मला असं वाटतं की उपदेश हा अजिबात नाही, पण सल्ला नक्कीच आहे की थोडंसं आपण थांबलं पाहिजे, थोडंसं विचार केला पाहिजे. इंट्रोस्पेक्शन, आत्मपरीक्षण हे करण्याची खूप गरज आहे. तुमच्याकडे बरंच काही आहे, खूप काही आहे आणि अजूनही खूप काही मिळू शकतं. फक्त ते डिस्ट्रॉय करू नका. असं नको व्हायला की आपण शेख चिल्लीसारखं की आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारतोय किंवा आपणच आपलं स्वतःचं नुकसान करून घेतोय, असं नको व्हायला. म्हणजे जी बुद्धिमत्ता उत्तम आहे, मी तर खूप रिस्पेक्ट करतो खरं म्हणजे. इतकी कुशाग्र बुद्धी आहे तुम्हाला जेन्झी लोकांची. टेक्नॉलॉजी तुमच्या हातावरती आहे, कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन पटकन तुम्हाला मिळतं. ॲडव्हान्स्ड एक्सेल असू देत किंवा कुठले असू देत, तर त्या गोष्टी तुम्हाला पटकन चुटकीसरशी समजतात. ही खूप जमेची गोष्ट आहे. त्यालाच थोडंसं आणखीन चांगल्या पद्धतीतून डेव्हलप करत गेलो आपण, वाणी किंवा मुखातून जे तुमच्या निघतं आहे, तर त्याला सात्विकतेची जोड दिली, तर तुमच्यासारखी माणसं हे भारत देशाचं आपलं खूप प्रभावी नेतृत्व नक्कीच करू शकतील. जेन्झीबद्दल मला खूप आदर आहे, परत एकदा सांगतो, कारण मी सातत्यानं काम करतो आहे त्या पिढीबरोबर, त्या पिढीतल्या मुलांबरोबर, आणि मला छान वाटतं, मला आनंदही वाटतो. पण ते कसं होतं की मग मी दुखावलाही जातो तितकाच लवकर, जर ह्या गोष्टींचं असं विचित्र प्रदर्शन डोळ्यासमोर आलं की वाईट वाटतं. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा रिस्पेक्ट करणं किंवा एखाद्या गोष्टींनी थोडं संयमाने घेणं हा दुबळेपणा नाही आहे. तिथे तुम्हाला जास्त खरं तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा कस लागतो. असो, प्रत्येक फॅमिली, पालक किंवा विद्यार्थी दशेमधली जी मंडळी आहेत किंवा जेन्झी खऱ्या अर्थाने जे आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कुणाला जेन्झीला काही बोलावंसं वाटलं, काही व्यक्त व्हावंसं वाटलं तर आपण जरूर व्यक्त व्हा. कदाचित काही चुका आमच्याही होत असतील, काही चुका वेगळ्याही होत असतील, पण चूक कोणाची आहे त्याच्यावरती पिन पॉईंट करत बसण्यापेक्षा त्यातून काय मार्ग काढायचा हे आपण बघणं महत्त्वाचं आहे. सोल्युशन सेंट्रिक विचार करणं थोडं या स्टेजला जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे काळजीचं काही कारण नाही. आपण भेटत राहू, आपण बोलत राहू. व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा नवीन अनुभवांसह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.